काँग्रेसची राज्य नोटाबंदी समितीची बैठक मुंबईत पार पडली। 18 जानेवारीला मुंबई आणि नागपूरमधील रिझर्व्ह बँकेला घेराव घालण्यात येईल आणि 19 जानेवारीला मुंबईत नोटाबंदीबाबत पक्षाचा जाहीर मेळावा होणार आहे। नोटाबंदीचा हुकुमशाही निर्णय पंतप्रधानांनी घेतला अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदेंनी केली। तर मुंबईत पक्षातील सगळ्यांशी बोलून पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यावर स्वबळाची भूमिका येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांसाठी मांडली जाईल असं निरुपम यांनी म्हटलंय। फेब्रुवारीत पार पडणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त आणि निवडणूक अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी तसंच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सार्वत्रिक निवडणुका सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्याची सूचना केली। पेंग्विन परत पाठवले तर सर्वसामान्य भारतीयांना ते कधीच पाहायला प्रत्यक्षात मिळणार नाहीत असं बीएमसीने म्हटलंय। आम्ही पेंग्विनची पूर्ण काळजी घेत आहोत। त्या एका पेंग्विनला वाचवण्याचा आम्ही खूप प्रयत्न केल्याचा मुंबई महानगरपालिकेनं हायकोर्टात सांगितलं। अजून आम्ही पेंग्विन्सचं प्रदर्शन सर्वसामान्य लोकांसाठी सुरू केलेलं नाही, त्यामुळे आतापासूनच त्याला विरोध करणं चुकीचं आहे। नवी मुंबईतील तळवली आणि घणसोली भागात सिडकोनं चाळी तोडल्या। या चाळींमधील नागरिकांचा संसार आजही उघड्यावर आहे। या नागरिकांना सिडकोनं घरं द्यावीत या मागणीसाठी रिपब्लिकन सेना रस्त्यावर उतरली। 20 तारखेला सिडकोवर मोर्चा आणि त्यानंतर स्थानिक आमदारांच्या घरांवर आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। मानखुर्दमध्ये कारनं 3 शाळकरी मुलांना धडक दिली। दोघांची प्रकृती गंभीर आहे। साठीनगर परिसरात राहणारी ही मुलं शाळेत जात असताना या निसान कारनं मुलांना धडक दिली। या सर्वांना तात्काळ गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे। मकर संक्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी बालमोहन विद्या मंदिर शाळेत दरवर्षी बालदिन साजरा करण्यात येतो। यंदाचं बालदिनाचं हे 77वं वर्ष। या कार्यक्रमात शाळेचे विश्वस्त तसंच प्रमुख पाहुणे म्हणून बालमोहनचे माजी मुख्याध्यापक नाईक सर उपस्थित होते। शालेय विद्यार्थ्यांचा सामूहिक वाढदिवस साजरा करताना विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील साजरे केले जातात। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।